Okay, so warm welcome once again to all of you. Pre-Diwali आपण हे सेशन करतोय, राईट. सो आजचं सेशन आपल्याला दिवाळीत काय व्हायब्रेशन असले पाहिजे त्याच्यावरती सगळं पूर्ण आधारित आहे. ओके, वेळात वेळ काढून सगळी फराळ वगैरे सगळं करत करत तुम्ही सगळेजण आलात, राईट. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन, तुमच्या सगळ्यांची कमिटमेंट. काही जण मला तुम्ही दिसत नाही आहात, सो यू प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. Otherwise, I'll get the feeling of Mann Ki Baat. One side. Okay, so let's do a prayer. हात जोडून प्रार्थना करूया to the Supreme God. हे परमेश्वरा, to the संपूर्ण spiritual hierarchy. सगळे थोर संत, सगळे ज्येष्ठगण, सगळ्यांचे गुरुजन, प्राणिक लिंगचे जनक मास्टर चुआ कुक्सुई, angels of quantum physics, to all the great ones who are helping us, to all the angels of love, compassion, mercy, we invoke your blessings today for understanding and feeding our mind, our subconscious mind, with right words, right thoughts, right frequencies. We thank you for this session. Thank you for the understanding. Thank you in full faith. To all of you, Atma Namaste. I welcome you all again for this session. Pre-Diwali. So pre-Diwali आपण आज तयारी करणार आहोत, राईट. प्री-दिवाळी मध्ये जसं आपण घराची क्लिनिंग करताय, बरेच जणांनी स्टेटस पण अपडेट केलेलं, कोणी ब्रेनचं नाही का, ते बरेच जणांनी असे स्टेटस अपडेट केलेले, कोणी ब्रेनचं क्लिनिंग करताय. करेक्ट. क्लिनिंग करायचं कसं हा प्रश्न आहे. करायचं आहे सगळं, पण हाऊ डू यू डू इट, दॅट्स एन इम्पॉर्टंट वन. ओके, सो मी आपल्या सगळ्यांसाठी सौजन्य इंटरनेट, सौजन्य NLP, सौजन्य लॉट ऑफ युट्यूब चॅनल्स, सौजन्य NLP, प्रोफेसर राम वर्मा, Professor, a lot of other people who have contributed in the quantum physics part of the story, right? तर आपण सगळे रेडी आहात दिवाळीला आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड रेडी करण्यासाठी. काय बघायचं बघा आता, यानंतर आजच्या दिवसानंतर आपल्याला काय पाहायचंय याचा आजचा सेशन आहे. आपल्या सगळ्यांना आठवतंय का, मी मागच्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिटेल्ड सेशन घेतलं होतं आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन केलेली, आणि ती रिव्हिजन होती टू राईट अबाउट युअर गोल्स. आठवतंय का सगळ्यांना? काही जणांनी आपण आपले गोल्स लिहिले पण होते. आपण क्वाड्रंट मध्ये असे गोल्स आपण तयार केलेले, राईट. आणि आपण चार भागांमध्ये ते लिहिलेलं, फिजिकल, इमोशनल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल असे आपण गोल्स लिहिलेले. आठवतं का सगळ्यांना? आपण त्याची रिव्हिजन पण केली होती आणि नंतर आपण त्या गोल्सला आपण ब्लेसिंग्स द्यायला सुरुवात केली. आणि आता लगभग 11 महिने, आता उद्याच्या याच्यात आपण 11 महिने, 10 महिने पूर्ण होऊन 11व्या महिन्यात आपण पदार्पण करणार आहोत. आणि आपण दररोज म्हणजे आठवड्यातनं 3दा आपण भेटतोय. सो अप्रॉक्सिमेटली आपण 120 पेक्षा जास्त वेळा भेटलो. रामरक्षा वगैरे त्या सगळ्या सिरीज केलेल्या आहेत. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये, तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये आपण धमाल केलेली आहे ऑनलाईन. आपण भरपूर आध्यात्मिक प्रगती केलेली आहे. आणि या सगळ्याच्या ब्लेसिंग्सने आपण आपले सगळ्यांचे गोल्स हे आपण सुचिरभूत केलेत. आणि आपण असं संकल्प केलाय की हे गोल्स आपल्याला मॅनिफेस्ट होण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला मदत मिळावी. येस सर, राईट. आता काही लोकांनी गोल्स दिले नाही आहेत, किंवा आपल्या सेशनला होते पण गोल्स दिले नाहीत, कारण दे माइट नॉट बिलीव्ह की असं काय लिहिण्याने काय होत असेल. असं लिहून होतं का? असे जे कुंपणावरची कुठे कुठे माणसं आहेत त्यांनी लिहिलेच नाहीत, आणि लिहिले नाहीत म्हणून गोल्स मॅनिफेस्ट झाले नाहीत. आणि ज्यांनी लिहिले त्यांनी मॅनिफेस्ट झाले. मागत असताना आपण काय मागतोय? हे परमेश्वरा माझं सगळं दुःख निवारण कर हे मागतोय, की परमेश्वरा मला सुखी ठेव हे मागतोय? पहिल्यांदा आपण दुःख निवारण कर हे मागतोय. त्यामुळे सतत आपण दुःखाच्या शोधात असतो. दुःख दिसलं की पहिले माझ्या जवळ ये. कायम मी ह्याच भीतीत असतो की मी दुःखी नको व्हायला, आणि मी दुःखी सारखा होत असतो. आपल्याला असं आठवतं का,
जाणवतं का आपल्याला की थिंग्स विच वी डोंट वॉन्ट टू डू त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये परत येतात. जे नको असेल तेच सारखं येतं. नको असलेली माणसं, नको असलेल्या अनुभव, नको असलेल्या गोष्टी अशा आपण सारखे आपण त्यातनं दूर पळतोय आणि जेवढं दूर पळतोय तेवढं ते आपल्या जवळ येतात. असं आपल्या बाबतीत होतं का? असं आपल्या बाबतीत का होतं? त्याचा एक प्रात्यक्षिक आपण आता एकत्र वी विल डू अ प्रॅक्टिकल अँड आय वॉन्ट यू टू डू दिस. क्लोज युअर आयज. तुमच्या आपल्या सगळ्यांच्या ब्रेनला मी काही इन्स्ट्रक्शन्स देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मी काहीतरी सांगणार आहे. सगळेजण ताठ बसा. आपला व्हिडिओ सुरू करता आला तर सुरू करा. सगळ्यांनी डोळे बंद करा, जीभ टाळूला लावा आणि मी सांगतो ते ऐका. काळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. निळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. काळा आणि निळा एकत्र विचार करायचा नाही. काळा आणि निळा हत्ती विचार करायचा नाही. निळा हत्ती असतो का? काळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. काळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. काळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. जेंटली ओपन युअर आईज. मला सांगा बरं, अनम्यूट करा. कोणाच्या मनामध्ये हत्ती आला नाही? हत्ती आला का सगळ्याच्या? राईट, हत्ती आला. राईट. काळा हत्ती, काळ्या हत्तीचा विचार नाही आला. नाही आला. दॅट्स अ गुड थिंग सपना. कारण का मी तेव्हा रॅबिटला हे करत होते, व्हाईट रॅबिट मनाला तिकडे डायव्हर्ट करत होते. सो यू डिडंट लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स. मी काय सांगितलेलं? काळ्या हत्तीचा विचार करायचा नाही. राईट. एनीबडी एल्स? मी असं नव्हतं सांगितलं की व्हाईट रॅबिटचा विचार करा. येस, मी फक्त हत्ती या वर्ड्सवर लक्ष ठेवलेलं. निळ्या काळा लक्षच नाही ठेवलं. आलं पण नाही मनात विचार. आला, पण हत्तीचा विचार आपल्याला नव्हता करायचा, तरी पण हत्ती आला. हत्ती वर्ड्स लक्ष म्हणजे ऐकायला येत होतं, पण काळा निळा मला ऍक्च्युली ते कलर आवडत नाही, त्यामुळे मी दुर्लक्षच केला. म्हणजे ऐकलंच नाही, म्हणजे असं मनात पण नाही आलं काळा हत्ती असं. समोर पण काय आलं नाही असं. अजिबात नाही आलं म्हणजे मनात काळा हत्ती किंवा निळा हत्ती असं. छान छान. ओके, गुड. ओके, लेट्स डू वन मोर टाइम. वन मोर. राईट. आपण हा प्रयोग तर आपण जो आता नेक्स्ट करणार होतो आपण केलेला आहे, तरी सुद्धा एक आपण इमॅजिन करूया. जस्ट कनेक्ट टंग टू द पॅलेट. जीभ टाळायला लावा. चिंच असते ना आपली, चिंच मस्त मीठ मसाला लावून आपण खातो ती चिंच. ती चिंच आठवा बरं जरा. बघा आपलं काय होतं. चिंच आठवा. काय होतंय बघा चिंच आठवल्यावरती. पाणी येते का तोंडाला? ओपन युअर आईज. चिंच आठवली का? राईट. सो व्हॉट इज हॅपनिंग इज चिंच आठवते आणि मग चिंच आठवल्यावर त्याच्याबरोबरचे इमोशन्स आपल्याला आठवतात. चिंच अशी आंबट लागते का? चिंचाची चव वेगळी आहे. राईट. चिंचाची चव गोड नाहीये. हे सगळे इमोशन्स आपल्या डेटाबेस मध्ये आहेत. राईट. येस नो? येस. चिंचेतनं बाहेर या. करेक्ट. आलात ना सगळे? ओके, गुड. सो काय होत आहे की हे सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहेत. आपण जेव्हा या मधुरताच्या आपल्या सेशनला जमतो, राईट, तेव्हा एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार होते. आपल्या ऑरातनं तयार होते. आपण जेव्हा व्हिडिओ ऐकतो किंवा तुम्ही रेकॉर्डिंग ऐकत असाल तेव्हा रेकॉर्डिंग ऐकत असताना आपल्याविषयी आपल्या मनात एक वेगळ्या प्रकारची स्पंदनं तयार होतात. काही वेळेला आपण बेसिक प्रणिंग केल्यावरती किंवा ते करत असताना मास्टरांनी काही फोटो दिलेले आहेत.
किर्लियन फोटोग्राफी विषयी सांगतायत मास्टर, राईट. असे काही कॅमेराज आहेत की ज्याच्यामध्ये ऑराचा फोटो घेतला जातो, राईट, आणि घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला समजतं की आपला ऑरा बिफोर आणि आफ्टर हिलिंग किंवा बिफोर अँड आफ्टर मेडिटेशन कसं असतं. अशी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्यातनं फ्रिक्वेन्सी ऑफ द माइंड मोजली जाते, आणि तेच मी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दाखवतोय. सौजन्य इंटरनेट अगेन, हे पहा स्क्रीनवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिस साइड ऑफ द Color. इमेज. सो हा जो खालचा निमुळता भाग आहे, हा जो टोकदार भाग आहे, इकडचा खालचा भाग आहे, राईट. फ्रिक्वेन्सी जी हर्ट्स मध्ये मोजली जाते, हर्ट्स मध्ये, HZ ज्याचा सिम्बॉल आहे हर्ट्स, राईट. तुम्ही फिजिक्स मध्ये ऐकला असाल किंवा अदरवाइज पण आपण म्हणतो काय रे किती हर्ट्स आहे, हा फ्रिक्वेन्सी किती हर्ट्स आहे वगैरे, साऊंड किती आहे वगैरे वगैरे, राईट. सो स्पंदन ज्याला मोजण्याचं प्रमाण, फ्रिक्वेन्सीचं प्रमाण जे आहे ते हर्ट्स मध्ये आहे. लोअर इमोशन्स बघा 20, 30, 50, भीतीला बघा 100 फ्रिक्वेन्सी आहे तिची. आणि जसं जसं वरती जातो आपण, राईट, आपण म्हणतो की आपल्याला खूप लाईट वाटतंय मेडिटेशन केल्यानंतर, फॉरगिव्हनेस केल्यानंतर, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आनंद, मनशांती त्याचा 600 फ्रिक्वेन्सी, 600 हर्ट्स. प्रेम म्हणजे लव्ह 500 आहे, एक्सेप्टन्स 350, विलिंगनेस 310 आहे, न्यूट्रॅलिटी 250 आहे, धैर्य करेज 200 आहे. आणि नंतर खरं इथून ती जो घसरण सुरू होते, राईट, तेव्हा ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 175 पासून अहंकार, करेक्ट, मीपणा, तो सगळा 175. म्हणजे ह्या सगळ्या लोअर इमोशन्स ज्या आहेत, राईट, या पिरामिड मध्ये किंवा ह्या कोनामध्ये, या सगळ्या आपल्याला लोअर इमोशन्स त्या लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये ठेवतात. शेम म्हणजे आपल्याला, आपण म्हणतो ना की मला थोडीशी लाज वाटली किंवा लाज वाटते. लाज कशी वाटू शकते, कसलीही वाटू शकते. आपल्या परिस्थितीची लाज वाटू शकते, आपल्या शाळेत मुलांना मार्कांची लाज वाटू शकते, पालकांना लाज वाटू शकते मुलांच्या मार्कांविषयी, काही, इट कुड बी एनिथिंग. पण लाज किंवा गिल्ट ह्याची लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे बघा, 30 आणि 20 फ्रिक्वेन्सी. म्हणजे अपराधीपणा किंवा अपराधी वाटणं हे किती धोकादायक आहे बघा. म्हणजे जर आनंद, जो जॉय म्हटलं इकडे 540 ला आहे, आणि अपराधीपणा हा 50 ला आहे, राईट, 30 ला आहे, इट इज मोर देन 12 टाइम्स, 12 पट आहे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा आपल्याला अपराधीपणा वाटतो तेव्हा तेव्हा आपण 12 पट खाली येतो, वर्णाखाली. भीती बघा 100 पॉइंटला आहे. आणि ती भीती, राईट, ही सगळ्या, म्हणजे भीती ही एवढी रोखून धरते आपल्याला की भीती आणि शांत किंवा शांतता याच्यामध्ये 6 पट अंतर आहे. हे आपण आता इथे का समजून घेतोय, तर आपण याच्यासाठी समजून घेतोय की आपल्याला आठवतंय का सगळ्यांना, आपण अल्लाउद्दीनचं एक लेक्चर घेतलं होतं. अल्लाउद्दीन आठवतो का सगळ्यांना, राईट, सबकॉन्शियस माइंड, अल्लाउद्दीन, करेक्ट. आणू का मी स्क्रीनवरती अल्लाउद्दीन महाराजांना, थांबा थांबा, लेट मी शो इट टू यू. हे आठवलं सगळ्यांना, राईट. हा बघा अल्लाउद्दीन, हे आपण आहोत, कॉन्शियस माइंड एवढूशे, आणि हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, हा अल्लाउद्दीन आहे. याच्याकडे डेटा सेव्ह होतो, याच्याकडे डेटा स्टोअर होतो, याच्याकडे डेटा एवढा जमा होतो, कंटिन्युअस जमा होतो, सगळीकडचं बघतो, ऐकतो हा सबकॉन्शियस माइंड. आणि कधी कधी बऱ्याच वेळेला आपलं ऐकत नाही, आपल्या हाताबाहेर जातो हा मुलगा, आपल्या हाताबाहेर जातो सबकॉन्शियस माइंड. आणि तो सबकॉन्शियस माइंड जेव्हा हाताबाहेर जातो तेव्हा आपण बऱ्याचशा वेळेला पिरामिडच्या खालच्या भागातच आपण भ्रमण करत असतो.
त्यामुळे कोणी आपल्याशी वाईट वागत असेल, त्याच्याविषयी आपण जेव्हा विचार करत असताना जेवढ्या वेळा तो काळा हत्ती विचार करतो, मी नाही करणार त्याच्याविषयी विचार, नाही करणार मी त्याच्याविषयी विचार, तेवढा तो अधिक बळकट होत राहतो आणि अधिक अधिक विचार करतो आणि मग खालीच राहतो. प्रकाश येतोय, राईट? जेवढं मी त्यातनं बाहेर पडीन, जेवढं मी त्यातनं पळवाट करीन, जेवढं मी त्यातनं सतत विचार करीन, तेवढं ते मी अजून दृढ करतो आहे आणि अजून मी खालवर जातो आहे. सो एखाद्याशी आपण जेव्हा रिलेशनशिप सोडतो, तोडतो, पण ह्या इमोशन्स जर तशाच राहिल्या, तर हे जे टोक आहे हे तलवारीपेक्षा घातक आहे. अशा फ्रिक्वेन्सीनी जर महिला मंडळ तुम्ही जेव्हा जेवण बनवत असाल, काही खायचे पदार्थ बनवत असाल, तर कुठल्या प्रकारचे इमोशन्स जाणार आहेत जेवणामध्ये. म्हणून टीव्हीवरती इनोची ऍड हल्ली जास्त दाखवण्यात येते, कॉन्स्टिब्युशनची ऍड दाखवण्यात येते, जेलुसिल वगैरे अशा प्रकारच्या ऍसिडिटीची जास्त प्रमाणात दाखवली जाते. माझ्यासारखा माणूस काय विचार करतो, आपल्यासारखी माणसं प्राणी क्लिनिकमध्ये काय विचार करू शकतील, आपल्यासारखी माणसं ही विचार करू शकतील की याचा अर्थ लगभग बरचसं पॉप्युलेशन हे कोणाच्या अर्ध्यावरती खाली आहे, म्हणून ऍसिडिटी होते. जर आपण एवढे भीतीदायक दुःख, ग्रीफ, अँगर हे जर पोळ्या लाटताना आपण करत असाल, काही जण आपण फराळ बनवणार असाल पुढच्या 3-4 दिवसामध्ये, तर आपली लेवल, आपली पातळी ही 250च्या पुढे झाली पाहिजे. कित्येक वेळा मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स किंवा अजून कुठल्याही प्रकारचं ध्यान करत असताना ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या प्रसंगामुळे आपण दुखावलो आहोत, तो प्रसंग आपलं एवढं डोकं ऑक्युपाय करतो आणि आपलं ध्यान हे एवढंसच असतं. तीच बर येस ऑर नो असं होत असतं. माझ्याच बाबतीत असं काय झालं, माझ्याच बाबतीत असं काय झालं, माझ्याच बाबतीत असं काय झालं, पण माझ्याशी ते असे वागले, पण माझ्याशी ही अशी वागली, पण माझ्याशी ही अशी वागली, तिला असं सिस्टम नाही, तिला वळण नाही, तिला हे नाही, हे असेच करतात, ते तसेच करतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या सतत विचारामध्ये आहेत, ते ह्या कोणात इथे आहेत. आणि इथे आल्यानंतर जेव्हा हा जो कोण आहे हा निमुळता, याला काही एक्सपान्शनच नाहीये, त्यामुळे घुटमळणे इमोशनली, कॉन्स्टिपेशन इमोशनली आहात का सगळे? होते का रिलेट? राईट? इट इज क्वाईट पॉसिबल. सगळ्यांच्या बाबतीत होतं, आमच्या बाबतीत होतं. मी आता लेक्चर घेतोय म्हणून माझ्या बाबतीत होत असेल का? नाही, ऑफकोर्स येस. इनफॅक्ट मला अधिक अनुभव येतात आणि अनुभवातच मला हे म्हणजे माझ्या सांगण्यामध्ये कन्व्हिक्शन तेव्हा येतं की जेव्हा मी त्या अनुभवात गेलेलो असेल. तेव्हा विचलित होणं, मन विचलित होणं, याची कोण विचलित करताय? विचलित बरोबरचीच लोक करतायत, आजूबाजूची लोक करतायत, जी आपल्याशी डायरेक्ट संबंधात आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपल्या घरातले आहेत. अजून कोण विचलित करणार? आता टीव्हीवरती एक मुलगा आतमध्ये होता, तो आता बाहेर आला, त्याला बघून आपण विचलित होणं शक्यच नाही. तो आपला कोणच नाही. त्याच्या भोवती जे चालू आहे त्याच्याशी आपला काही संबंध नाही, विचलित व्हायचं काही कारण नाही. आपल्याला विचलित करणारी माणसं आपल्या बरोबरच आहेत, एक बोटावरती. त्याच घरात आहे, त्याच ऑफिसमध्ये आहे, त्याच व्यवसायाच्या ठिकाणी आहे, त्याच बिल्डिंग मध्ये आहे, त्याच चाळीत आहे, त्याच गावात आहे. पण ती पेटते.
right? Right? So the most important part is जेव्हा आपण हा हा कोण आपण पाहतो, राईट? हा कोण पाहिल्यावरती काय बघतो बघा. आनंदाची बातमी आपल्यासाठी सगळ्यांसाठी काय आहे, की आपण सगळेजण मागची 1.5-2 वर्ष सतत, आणि काही जण तुम्ही मराठी योगा आधी शिकलेले आहात किंवा प्राणिक लिंग शिकलेले आहात, इथे मधुरतामध्ये यायच्या आधीपासून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, किंवा हा व्हिडिओ ऐकणारी जी लोक असणार आहेत ती काही कुठल्या तरी स्वरूपाचं ध्यान करत आहात. तर जेवढ्या वेळा आपण मनशांती ही जेव्हा आपण अनुभवतो, तेव्हा आपण 600 फ्रिक्वेन्सी, 600 हर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी आपण रेडिएट करतो, राईट? रेडिएट करतो म्हणजे जसं वायफाय जसं रेडिएट होतो, राईट? स्पंदनं रेडिएट होतात तशी आपण रेडिएट करतो. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दिवाळी गिफ्ट समजा किंवा सिक्रेट समजा, हे सांगणार आहे. नीट ऐका. जेव्हा आपण शांत पीसफुल एनर्जी रेडिएट करतो, तेव्हा आपण आपल्या परिसरातील लोक जी आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांना ऑटोमॅटिकली आपण जे 30 खाली आहेत, 20 आहेत, त्यांना ऑटोमॅटिकली आपण वरती घेऊन जातो. सो हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की द पर्सन हू मेडिटेट्स, नॉट ओनली मेडिटेट्स, मास्टरनी सांगितलं यू मेडिटेट, रेस्ट आय विल टेक केअर. म्हणजेच काय? म्हणजेच हे की जेव्हा आपण सगळे इथपर्यंत असतो, एनलाइटनमेंट, पीस, जॉय, आनंद, हॅपीनेस, एक्सेप्टन्स, विलिंगनेस, हे जेव्हा रेडिएट करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्या वाणीमधनं किंवा आपल्या ऑरामधनं जे व्हायब्रेट होतं, जो सुगंध जसा आपल्याला येतो, राईट? सुगंध येतो, राईट? आपण अगरबत्ती लावली की आपल्याला सुगंध येतो. घरात छान अत्तर असेल आणि किंवा अजून काय लावलं तर सुगंध येतो. येस ऑर नो? फराळ आता आपण बनवत आहात तर शंकरपाळी वगैरे काय बेसन भाजताना एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो. येस ऑर नो? त्याच प्रकारचा तो सुगंध दिसत नाही, पण तो सेन्स होतो. त्याचप्रमाणे हा फ्रिक्वेन्सी, ही शांती, ही मनशांती जेव्हा आपण आणतो, अनुभवतो आणि आपले व्हायब्रेशन्स हायर फॉर्मला आणतो, तेव्हा जी खाली लोक आहेत त्यांना वरती आणण्यासाठी आपण माध्यम बनतो. Are you understanding? This is the power of any spiritual practice. Right? When you do meditation on twin hearts, काय होतं बघा? लगेच वर 700+ enlightenment. Must make me an instrument of peace. कुठे आलो बघा? डायरेक्ट 600. When there is hatred, let me sow love. 500. कोणाच्या वरती चाललंय हो? आहे का नाही गंमत? समजलं का सगळ्यांना? क्वांटम फिजिक्स, येस ऑर नो? राईट? सो कधी कधी काही काही गोष्टी, काही गुरु जे असतात आपल्याला, तेव्हा डायरेक्ट ते सांगतात ती गोळी घ्या, नंतर बाकीचं बघू. त्या गोळीत काय वेगळी वेगळी रसायन असतात. त्यामुळे पॉवर ऑफ ट्विन हार्ट्स, पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस इज अल्टिमेट. मी का फॉरगिव्हनेस करू, याला जो प्रश्न पडला असेल त्याला आजचं सेशन हे उत्तर आहे. कुठे राहायचंय ते ठरवा. खाली का वरती? खाली घुटमळ आहे, वरती एक्सपान्शन. आर यू अंडरस्टँडिंग? त्यामुळे आपण इथे खाली असणार आहोत का? ऑफकोर्स. आपल्याला राग येणार आहे का? ऑफकोर्स येणार आहे. आपल्याला भीती वाटणार आहे का? हो, ऑफकोर्स वाटणार आहे. आपल्याला मध्ये मध्ये कधी आपल्याला अपराधीपणा वाटणार आहे का? हो, वाटणार आहे. पण म्हणून वाटणार आहे म्हणून इथेच वस्तीला राहायचं नाही. इथे वस्तीला राहायचं नाही आपल्याला. आपल्याला इथे एवढ्या पुरतं झालं, आपल्या लक्षात आलं, लगेच वरती 9 वेळा ओंकार केल्यावरती इथे येतोय. गुरुवारी आपल्या सेशनला कोण होतो? अनुभवला ना ओंकार? बघितलं ना गुरुवारी काय झालं ते? इट वॉज अमेझिंग, राईट? स्टिलनेस आपण अनुभवला, सगळ्यांनी अनुभवला ज्यांनी सेशन अटेंड केलं. मग 9 वेळा ओंकार केल्यावरती आपण वरती जातोय. मग मला तर तुम्ही सांगा की फायदा कशात आहे? खाली जाण्यात फायदा की वरती जाण्यात फायदा?
उत्तर मिळत आहे. त्यामुळे कोणामध्ये मी कुठे आहे, तर मी खाली असेल सध्या कंटिन्युअसली जर खाली असेल तर मी असाच विचार करेन. माझ्या बरोबरची जी लोक मी अट्रॅक्ट करणार आहे ती तशीच लोक अट्रॅक्ट करणार आहे. अँग्री बर्ड अँग्री बर्ड नावाचा गेम आहे राईट अँड्रॉइड मध्ये. माझ्या बरोबरची लोक पण मी अशीच रागीट तापट शॉर्ट टेम्पर तथाकथित रागीट पोकळ असतात बरं ही रागीट माणसं. आस्क मी एकदम असं बोट मारलं की ते बोटाने तो भुसापला येतो ना चायनीज लाकूड राईट MDF तशी असतात. म्हणजे बोट मारलं की ते अशी खाली येतं. देर इज नो पॉवर. म्हणून ते प्राईडचा सहारा घेतात. मी म्हणजे कोण. शेवटी पावडर होते मग भुसापला आहे ना आतमध्ये. आणि म्हणून ते बघा कुठे बघा इथून फक्त ते डायरेक्ट खाली येतात. प्राईड मध्यावरती 250 इथून डायरेक्ट खाली. इथपर्यंत आपण सगळे माझ्या बरोबर आहात. आर यू अंडरस्टँडिंग? इज इट सिंपल? इज इट इझी? येस. ओके. सो नाव या सगळ्या पूर्ण प्रणालीमध्ये विविध गोष्टी आपण जेव्हा समजून घेत असतो तेव्हा आपल्या मनावरचे असलेले जे संस्कार आहेत, आपण ज्या स्कूलमधनं संस्कार घेतो आहे, शिकवण घेतो आहे, आपले सगळे जे गुरुजन आहेत, आपले सगळे जे मेंटर्स आहेत, हे सतत आपल्याला कोणातनं वरती आणण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या सगळ्यांना तो बलून आठवतोय का? बलून मी एक बलून दाखवलेला, त्या बलूनची गाठ सगळ्यांनी खाली केलेली आठवतं ना? बलून या 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 आपले असे डिझायर्स असतात. आता हा बलून आणि हे किती साम्य बघा. जर ही गाठ खाली आली, बलूनची गाठ, फुग्याची गाठ खाली आली की अल्टिमेट आहे, सगळं सोपंच आहे हो. आपलं कनेक्शन एकदा वाढलं वरती की गाठ खाली येणार आहे. येस, क्लिअर होते या. सो ह्या दिवाळीला ज्यांना कोणाला आपण भेटाल किंवा ह्या दिवाळीचा फराळ जेव्हा कधी करत असाल, जिथे कुठे तुम्ही ज्या रूम मध्ये असाल तिथे स्पंदन आपली वाढली पाहिजे. मंद आवाजामध्ये आपण ओंकार लावा. मंद आवाजामध्ये ट्विन हार्ट्स आपल्याकडे प्राणिकलिंग असेल झालेलं असेल किंवा आपल्याकडे कॉपी असेल तर मंद आवाजामध्ये ट्विन हार्ट्स लावा. ती एनर्जी येऊ दे सगळीकडे लावून. मग त्या फराळात ती एनर्जी जाणार आहे. लोक म्हणतील वा काय छान फराळ बनवला. कारण त्याच्यामध्ये सगळं होतं जे बाकीचे टाकतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल एनर्जी टाकली. त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकलं तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं पीस टाकलं, जॉय, लव्ह, रिझन, हे सगळे हायर फॉर्म्स ऑफ इमोशन्स टाकले 310च्या वरती. फराळ खाल्ल्यानंतर डोंट बी सरप्राईज. काही लोक तुम्हाला सांगतील मला प्राणिकलिंग शिकायचंय, कधी आहे क्लासेस. कारण त्यांना ते कळलं की वा छान वाटतंय. फ्रिक्वेन्सी मॅच झाली. येस. किती वाजले, किती करायचे, किती करू. मग तो फराळ अख्खा सगळा बनतोय आणि मग सगळी खाताय ठीक आहे. दरवर्षी सारखी दिवाळी यावेळी नको. आता तुम्ही मधुरतामध्ये आलात, मागच्या 1.5 वर्षापासून येताय. रविवारी आज दिवाळी असून सुद्धा दिवाळीची तयारी करून पण तुम्ही एक तास सगळ्यांनी काढलाय राईट. सो दिवाळी अशीच साजरी करायची नाही आपल्याला. वी हॅव टू सेलिब्रेट इन द मधुर वे. त्यामुळे कोणामध्ये आपण वरती असलं पाहिजे. भाऊबीजेला जाल, तुमच्याकडे तुमचे भाऊबंद सगळे येतील, सगळे लोक जमतील. ओके गुड. देर विल बी पार्टी. देर विल बी. शनिवार आहे, काही बेत असतील, रविवारी दुपारी बेत असेल काही लोकांचा शुक्रवारीच बेत असेल, पण शुक्रवारी दिवाळी आहे. त्यावेळी आपण काय करणार आहात राईट.
सो ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम यू विल मेक शुअर की मंद आवाजामध्ये, छान मंद आवाजामध्ये संध्याकाळी ट्विन हार्ट्स लावा. आपण विष्णू सहस्रनामाचा जप करणार आहोत संध्याकाळी. त्यामुळे दिवाळी पूजन आपण जे करणार आहात घरी, राईट, त्या सगळ्या आपल्या संकल्पांना विष्णू सहस्रनामाचा अभिषेक होणार आहे. याच्यापेक्षा जास्त काय आपण वाटत. So it will be a fantastic Diwali for all of us. Clear होत आहे? So connect down to the palate. आपली जिभेला लावा. पुढची 2 मिनिटं मी काहीही सूचना देणार नाहीये. फक्त आपले व्हायब्रेशन्स वरती घेऊन जायचे. मी स्क्रीन शेअर करणार आहे आणि तो आनंद आणि शांती जे पीस आहे ते आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहे. जस्ट ट्राय टू फील द पीस इन द हार्ट अँड द क्राउन चक्र. Gently return back. कसं वाटतं? पुण्याच्या वरच्या भागात कसं वाटत होतं सगळ्यांना? Were you feeling good? मी तुम्हाला अनम्यूट करायची संधी देतो. You can unmute and tell me how you feeling. Amboli Shanti. Feeling good, right? Yeah. Okay, good. So now, पुढच्या 6:40 होत आहेत. 39 ओके 6:40 होत आहेत लागतो. सो या कोणामध्ये जो प्रेम भाव आहे, लव आहे, जॉय, आनंद आहे, रिझन म्हणजे ओके, आय एम अकोमोडेटिंग, आय एम एक्सेप्टिंग, आय एम विलिंग टू फॉरगिव्ह, आय एम विलिंग टू लव्ह मायसेल्फ. विलिंग टू लव्ह मायसेल्फ. कोण बोलू शकतं हे? जो आत्मविश्वास स्वतःविषयी असेल की अरे मला बरं वाटत नाहीये किंवा मला बरं वाटलं पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे, मला आनंदी वाटलं पाहिजे, मी आनंदी आहे, मी आनंदी राहीन, या प्रक्रियेत मी असलो पाहिजे. 600 फ्रिक्वेन्सी, 600 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी रजिस्टर केल्यानंतर आपल्याला असा अनुभव येतो का की काही जणांशी आपण बोलता जेव्हा, तेव्हा नुसतं बोलल्यानंतर असं वाटतं की मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलल्यावरती. येस, कितीतरी जण आपल्याला मधुरतामध्ये सांगतात, राईट, सर आम्ही सेशन ऐकलं आणि मला हे दुखत होतं, ते दुखत होतं आणि बरं झालं. हाऊ इज इट पॉसिबल? हाऊ इज दिस मॅजिक पॉसिबल? हे मॅजिक ह्याच्यासाठी पॉसिबल झालं की ह्या एनर्जीज ज्या आहेत 600 कुठे आणि 100 कुठे, 600 कुठे, 700 कुठे,
आणि 30 कुठे 20 कुठे ऑटोमॅटिकली या विरघळून गेल्या हो. यांचा टिकाव नाही लागला यांच्या पुढे. किती वेळ आपण अँग्री राहू शकतो? नाही टिकाव लागला या एनर्जीच्या पुढे. जेव्हा अँगर एनर्जी वाटून 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 किती वाटली, पण जेव्हा शांती आली तेव्हा त्यांनी सांगितलं, क्रांती तू खाली बस. विरघळली हो. क्रांती इज नॉट अ क्रांती विच इज द रेव्होल्युशन. क्रांती इज विचलता. आपलं असं होतं राईट, चलबिचल असते, मनाची थोडी चंचलता असते. येस. सो दिवाळी साजरी करत असताना हायर फॉर्म्स ऑफ एनर्जी, कंटिन्युअसली हायर फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये आपण असलं पाहिजे. प्रभुराम घरी आल्याचा हा जल्लोष आहे, म्हणून आपण फराळ करतो. प्रभू राम येत आहे, घरी येत आहे. ही इज कमिंग होम. दसरा आपण होतो, युट्यूबला आहे सेशन दसऱ्याचं. करेक्ट. कधी ऐकू शकता तुम्ही युट्यूबला. येस. आता प्रभुराम साक्षात घरी येत आहेत. ऑन द डे ऑफ दिवाळी प्रभुराम, लॉर्ड रामा रिटर्न्स होम. येस. त्यामुळे प्रभुराम कुठे असणार या कोणामध्ये? प्रभुरामाची एनर्जी कुठे आहे? कशासाठी येत आहे प्रभुराम? अहो आपल्यासाठी येत आहे तो. इथे 700 घेऊन जायला येत आहे तो. आपण सगळे खाली इथे असतो का नाही, 100च्या खाली वगैरे, घुटमळ, कॉन्स्टिट्यूशन, इमोशनल कॉन्स्टिट्यूशन व्यक्त होत नाहीये, 150 वगैरे असे आपण इथे. अहंकार, 2.5 अहंकार होता ना रावणाचा, राईट? त्याच्यातनं मग नंतर पुढे 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 प्रभुराम येणार आहेत, राईट? त्यामुळे प्रभुराम येणार आहेत. तर ती जी आपण पणती लावतोय, दिवाळ सण येतोय, प्रकाशमय सगळीकडे होणार आहे, सगळीकडे लाईट 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 असणार आहे. इज द एनलाइटनमेंट. येस, इट इज द एनलाइटनमेंट. तेजोमय असणार आहे वातावरण. ते तेजोमय हे इथे आपल्याला दिसत आहे. 700+. प्रभुराम आपल्या जीवनात आल्यानंतर, म्हणजे ते आहेतच, फक्त आपल्याला त्या दिव्याखालच्या अंधाराला समजलं पाहिजे ते प्रभुराम आलेत म्हणून, राईट? त्यामुळे 700+ इथे आहेत हो ते. अल्टिमेट कॉन्शियसनेस. आणि मग ते सतत तिथून टिकवण्यासाठी मग ध्यान धारणा करायला लागतं. कारण दिले की मानता नाही, वरना खाली. प्रभुराम गेले प्रभुराम गेले, मेडिटेशन झालं की आपण खाली. येस राईट. आपण येत असतो खाली, वरना खाली, की घसरगुंडी आहे, कर 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 खाली. करेक्ट. इथपर्यंत तर येतोच नक्की. आपण 150 वगैरे इथे पटकन येतो अगदी, राईट? आत्ताच मेडिटेशन ट्विन आर्ट झालंय, भुचांगल झालाय, शरणागती वगैरे असे काय काय आपले कार्यक्रम असतात, ते सगळे झाल्यानंतर असं काय काय मध्येच कुठेतरी बाण कुठले काही बार फुटला की पटकन आपण इथून अगदी पार 700 वरून 150 वरती चक्क लगेच येतो. येस ऑर नो? हो, आत्ताच प्रभुरामांना भेटलो वरती. काय म्हणतील राम? अरे शैलेंद्र, आत्ताच तू तुम्हाला भेटून गेलास, लगेच आता मी तुला 700चा एक आशीर्वाद दिला, तू खाली 150 घेऊन चाललास परत. हो सॉरी सॉरी, परत मला वरती काय, परत मेडिटेशन ट्विन आर्ट होऊया. अशा ट्रिपा आपण किती मारणार? होते का दिवाळी साजरी? येस, प्री दिवाळी. येस. त्यामुळे पणती लावत असताना, पणती आपण जी लावत असताना, पणती जी पणती कशी आहे, राईट? पणतीचा शेप असा आहे ना, हा जो वरचा भाग आहे आणि मग इथे आपण ती वात लावतो पणतीची, राईट? राईट. तो हा अल्टिमेट कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण पणतीत तेल भराल तेव्हा विचार करा की इथे आपण अल्टिमेट कॉन्शियसनेस, आपल्याला हे सतत इथे असं तरंगाचं आहे. त्यामुळे दिव्यात तेल हे स्पिरिच्युअल एनर्जीचं घातलं पाहिजे. येस सर.
तेल जशी फोनची बॅटरी रिचार्ज करतो तसं आपल्याला तेल टाकायला लागेल ना स्पिरिच्युअल एनर्जी. येस. म्हणून ती स्पिरिच्युअल एनर्जी आपण जेव्हा दिवसातून एकदा मेडिटेशन जेव्हा करतो किंवा फॉरगिव्हनेस करतो तेव्हा ती सारखी आपण जे खाली असतो त्यामुळे वरती जाण्याचा प्रयास आहे. जायचं का मग आता सगळ्यांनी वरती? 600 पॉइंट आपण आणूया का या दिवाळीला? येस. ओके. आर यू रेडी? चला. गुड. मला आनंद आहे की बरेच जण ऍक्च्युली दिवाळी असून सुद्धा बरेच जण जमलात. गुड गुड गुड. चलो ठीक आहे. ओके. इनहेल आणि एक्सेल स्लोली. Inhale and exhale slowly. Smile. आपल्या हार्ट चक्राला टॅप करा. Tap at the crown. Visualize संपूर्ण मदर अर्थ. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवूया. परमेश्वराचे आशीर्वाद, शुभ आशीर्वाद हे सगळ्यांना निर्विवादपणे मिळू दे. May every person, every being be blessed with compassion, mercy and love. माझ्याबरोबर बोलत राहा सारखे. Compassion, mercy and love. 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 अगदी सावकाश हात खाली करा. आपल्या मांडीवर ठेवा. आता आपण म्हणणार नाही आहात, फक्त ऐकणार आहात. आपली जीभ टाळायला असणार आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी म्हणणार आहे. May every person, every being be blessed with compassion, mercy and love. With compassion, with mercy, with love. With compassion, with mercy and love. With compassion, with mercy and love. आता 3 वेळा आपण सगळेजण फक्त मनातल्या मनात म्हणायचंय आणि आपल्या कणाकणामध्ये ही 600 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी द्यायची. कंपॅशन, मर्सी आणि लव. मनातल्या मनात. मी पण म्यूट करणार आहे. That is enough. Gently open your eyes. Inhale and exhale slowly.
आपण आता फक्त अर्ध्यावरती आलेलो आहोत. कसं वाटतंय आपल्याला? बरं वाटतंय? छान वाटतंय. कंपॅशन, मर्सी, लव्ह आपल्याला फील होतंय सगळ्यांना, राईट? आता छानपैकी काही जणांना आपल्याला असं वाटलं असेल की परत येऊ नये. राईट? असं वाटतं, गोड वाटतं, राईट? मधुर वाटतं आपल्याला. इट इज कॉल्ड स्वीटनेस, राईट? सो आता शेवटच्या भागामध्ये आपल्याला काय करायचंय? विलिंगनेस, एक्सेप्टन्स. पण हायर फॉर्म ऑफ लव्ह जो आहे, आनंद आहे, जॉय आहे, हा कधी मिळणार आहे? जेव्हा आपल्या पूर्ण शरीरातनं हे सगळे इमोशन्स याचा निचरा होणार आहे. हे सगळे इमोशन्स जे आहेत याचा निचरा होणार आहे, राईट? शक्य आहे का? तो शक्य आहे. म्हणून तर या सेशनचं आजच्या सब्जेक्टचं नाव दिलंय फॉरगिव्हनेस ॲट सेल्युलर लेवल. ओके, तुम्हाला मी गाईड करणार आहे पुढची 10 मिनिटं आणि वी विल फॉरगिव्ह, वी विल लेट गो कणाकणाच्या सेल्युलर लेवलवर. आर यू रेडी? येस. तू छानपैकी चष्मा काढा. फक्त वक्ता चष्मा घालणार आहे. राईट? गुड. सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. छान खुर्चीत बसा. स्माइल करा. इनहेल आणि एक्सेल स्लोली. मनात संकल्प आपल्या पूर्ण शरीरामध्ये, आपल्या सगळ्या औरा चक्रांमध्ये कंपॅशन, मर्सी आणि लव्ह याची एनर्जी आलेली आहे. सावकाश श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत असताना ही एनर्जी आपल्या 60 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्याला, त्या सगळ्यांना द्यायची, कणाकणांना द्यायची, शरीरात प्रत्येक कणाला द्यायची. रेडी? इनहेल करा कंपॅशन, होल्ड, एक्सेल करा. शरीराच्या वरच्या भागामध्ये जिथे पूर्ण आपलं डोकं, केस, ब्रेन, कंपॅशन करा. पुन्हा एकदा इनहेल, होल्ड. आपल्या कानावरती, कान, नाक, घसा त्या भागामध्ये एनर्जी सर्क्युलेट करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. इनहेल स्लोली, होल्ड, एक्सेल. आपल्या लंग्स मध्ये एनर्जी द्या. कंपॅशन, मर्सी अँड लव्ह. पुन्हा एकदा इनहेल, होल्ड. आपल्या डायफ्रामला ही एनर्जी. इनहेल स्लोली. आपल्या सोलार प्लेक्ससला ही एनर्जी द्या. इनहेल स्लोली. कंपॅशन, मर्सी आणि लव्ह सतत आपण सगळे इनहेल करतो. एक्सेल करत असताना आपल्या पोटामध्ये द्या, डायजेस्टिव्ह सिस्टमला द्या. इनहेल स्लोली. आपल्या लार्ज इंटेस्टाइनला द्या. एक्सेल स्लोली. इनहेल स्लोली, होल्ड. आपल्या स्मॉल इंटेस्टाइनला ही एनर्जी द्या. इनहेल स्लोली, होल्ड. आपल्या उजव्या बाजूला लिव्हर आहे तिथे द्या एनर्जी द्या. इनहेल स्लोली, होल्ड. आपल्या दोन्ही किडण्यांना ही एनर्जी द्या मागच्या बाजूला. इनहेल स्लोली, होल्ड, एक्सेल. पॅनक्रियासला देऊया. पुन्हा एकदा इनहेल स्लोली. आपण सगळ्यांनी आपल्या नेवल कडे लक्ष, बेंबीकडे लक्ष. एक्सेल स्लोली. पुन्हा हे प्रेम, कंपॅशन, मर्सी आणि या सगळ्या ज्या हायर फॉर्म्स ऑफ एनर्जीज आहेत त्या माझ्याकडे सतत असू दे. सो पुन्हा एकदा इनहेल स्लोली,
दोन्ही पायामध्ये पाठवा. Compassion, mercy and love. Inhale slowly. Hold. Exhale slowly. दोन्ही पावलांना पायाची बोट, तळवे, तळपाय सगळीकडे सर्क्युलेट करा. इनहेल स्लोली. होल्ड. एक्सेल स्लोली. होल्ड. संपूर्ण शरीराला नखशिखांत केसाच्या मुळांपासून पायांच्या नखांपर्यंत इनहेल स्लोली सगळीकडे सर्क्युलेट करा. एक्सेल स्लोली. आता आपल्या कणाकणामध्ये ही हायर फॉर्म्स ऑफ एनर्जी आलेली आहे. आपली फ्रिक्वेन्सी 600 पेक्षा वरती गेली, 700च्या आसपास आपण आलेलो आहोत. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवूया आणि म्हणा की हे परमेश्वरा, ज्यांच्यामुळे मला हे दुःख झालं आहे, चालू होतं, त्या सगळ्यांना मी या क्षणाला माफ करतो. आय फॉरगिव्ह एव्हरीवन. मला आनंदी राहायचंय. 600 पेक्षा अधिक फ्रिक्वेन्सी मला सतत अनुभवायचे आणि म्हणून मी या सगळ्यांना माफ करतो. आय फॉरगिव्ह एव्हरीवन. सांगा आपल्या सबकॉन्शियस माइंडला. त्यांना कारण द्यायला लागतात. त्या सबकॉन्शियस माइंडला सांगा 600 पेक्षा अधिक फ्रिक्वेन्सी मला हवी आहे, जिथे मी आनंदित असणार आहे आणि मला तिथे छान वाटतं, म्हणून मी फॉरगिव्ह करतो. कुठल्याही निगेटिव्ह मेमरीज असतील या क्षणाला रिलीज करा. आपल्या कणाकणात रिलीज करा. कोण काय बोललं, कोण काय वागलं, रिलीज या क्षणाला. आय फॉरगिव्ह एव्हरीवन. I let go the emotions of anger, hatred, fear, guilt, shame, lower desires. I forgive all of you. I forgive you. You are forgiven. मोठ्याने म्हणा, you are forgiven. You are all completely forgiven. जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपली विलिंगनेस जो आहे तो आपल्याला अपसूक 350 पॉइंट्स मिळतायत आपल्याला. आय एम विलिंग टू फॉरगिव्ह. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम विलिंग टू फॉरगिव्ह एव्हरीवन. अगदी आत्ता सहजतेने मी शिकणार आहे, मी शिकतोय. आय फॉरगिव्ह ऑल. आय फॉरगिव्ह एव्हरीवन. आय फॉरगिव्ह ऑल दोज हू हर्ट मी. येस, इट वॉज व्हेरी पेनफुल. मी अत्यंत दुःखी झालो होतो किंवा झाले होते, पण आता मला गुरु किल्ली मिळाली आहे. मी आता सतत हायर फ्रिक्वेन्सी मध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सांगा आपल्या मनाला स्पष्टपणे, इन्स्ट्रक्शन्स द्या त्या सबकॉन्शियस माइंडला. तुमचा निर्णय कळवा त्याला. म्हणा, या दिवाळीपासून मी निर्णय घेतलेला आहे, मी सतत आनंदी राहणार. सतत. हा माझा निर्धार आहे, हा माझा निर्णय आहे. जो आनंद प्रभुराम घरी आल्याचा आहे, तो आनंद मी अंतःकरणामध्ये तसाच्या तसा सतत अनुभवणार आहे. इनहेल आणि एक्सेल स्लोली. कंटिन्यू टू लेट गो. I am willing to forgive. I accept every person, every being, the way they are. Compassion, mercy and love. किती पॉइंट्स मिळत जातात आपल्याला. आपण आपसूक वरती आलो. तो हलकेपणा आपण सगळेजण अनुभवावर. म्हणा, I forgive everyone. I forgive all of you. जमलं तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगा. You are forgiven. You are forgiven. You and forgive. You are all forgiven. एक पेक्षा अधिक लोक असतील तर म्हणा, you are all forgiven. कुटुंबाची कुटुंब असतील समजा
तर म्हणा होलसेल मध्ये सगळे फॉरगिव्ह. चला पुढे जाऊया. येस, लेट्स प्रोग्रेस फर्दर. या बरोबरती या 500 पेक्षा अधिक फ्रिक्वेन्सी आपण अनुभवूया सगळ्या. त्यांना आपण सगळ्यांना आशीर्वाद द्या. म्हणा वरती छान वाटतंय. तुम्हालाही सगळ्यांना आशीर्वाद देतोय मी. मे ऑल ऑफ यू बी ब्लेस्ड विथ कंपॅशन अँड मर्सी अँड लव्ह. द्या बरं त्यांना सगळ्यांना शुभ आशीर्वाद. मे ऑल बी ब्लेस्ड विथ कंपॅशन मर्सी अँड लव्ह. मे ऑल बी ब्लेस्ड विथ कंपॅशन मर्सी अँड लव्ह. मे ऑल बी ब्लेस्ड विथ कंपॅशन मर्सी अँड लव्ह. स्माइल. आणि त्यांना सगळ्यांना पहा बरं, ते सगळे वरती आले आणि खालचा कोण जो आहे तो रिकामा आहे. आपल्या बरोबरचे, आपल्या घरातले, आपल्या बाहेरचे, आपले क्लायंट्स, आपल्या ऑफिस मध्ये कोणच खाली नाहीये. आपण सगळेजण छान वरती आहोत, एकमेकाला समजून घेत आहोत आणि तेच मास्टर म्हणतायत. एव्हरी पर्सन, एव्हरी बीइंग इज अंडरस्टँडिंग इच अदर, फॉरगिव्हनेस अँड फॉरगेटफुलनेस. सो बी इट. विज्युअलाइज करा हे दृश्य आपण छान सगळ्यांना समजून घेतोय. May all be blessed with patience. सगळ्यांना धीर द्या. Patience, tolerance and understanding. So be it. So be it. So be it. Inhale आणि exhale slowly. लिंक कट करा बरोबर सगळ्यांशी. या सगळ्या इमोशन्सची लिंक कट करा. अतिरिक्त ऊर्जा आपल्या पायातनं चालली, कळपायातनं चालली. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम रूटेड, आय एम सेफ, आय एम guarded, I am protected, I am grounded. Smile. आणि म्हणा या सगळ्या आशीर्वादांचं मी यथेच्छ स्वीकार करतो. I allow these blessings to absorb, assimilate, utilize in my system, every cell of my body. Inhale and exhale slowly. Smile. आत्मसात करा. थँक्सगिव्हिंग करूया हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, लॉर्ड रामा, ऑल द ग्रेट वन्स, सगळ्यांचे, आपले सगळ्यांचे गुरुजन, सगळे थोर संत, माझे सद्गुरू, प्राणिकेलींचे जनक मास्टर चुआ टोक्सुई, एंजल्स ऑफ सक्सेस, प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स, इंटरनेटचे देवता, ज्यांच्यामुळे हा फ्रिक्वेन्सी स्टडी आपल्या सगळ्यांना मिळाला, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज, ते सगळे सायंटिस्ट, सगळ्यांचे एंजल्स, या सणासुदीला आनंदाचा जो सण आता येतोय सोमवारपासून, त्या सणासाठी असलेले जे एंजल्स आहेत, आम्ही तुमचे आभारी आहोत. टू ऑल ऑफ यू, थँक यू फॉर जॉइनिंग, मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग इच अदर. On behalf of Madhurka, I want to wish all of you happy Diwali. May all be blessed with higher forms of frequency, higher emotions. May all vibrate with more than 700 plus frequency in this Diwali. So be it. 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 That's it. Okay, thank you, Atma. Namaste. Happy Diwali. अलग लक्षात कोण सगळ्यांना, कोण आईस्क्रीम, राईट. थोडासा मुवमेंट करूया, जरा थोडी एनर्जी आतमध्ये जाऊया. जस्ट ट्राय टू रोटेट. आपला कोपरा आहे, याने आपल्याला गोल सर्कल काढायचे. बरं, 1 स्लोली, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. रिवर्स करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. That is enough. Thank you. Everybody okay? 700 आपलं टार्गेट. आपसुक काम होणार आहे ऑटोमॅटिकली. आपसुक आपले सगळे संकल्प परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांना आशीर्वाद परमेश्वर देतच असतो. फक्त तो म्हणतो, बाबा तू कोणातनं वरती कधी येणार आहेस,
ही गोडी चाकणार कधी तू, असं तो म्हणतो. तर आपण पटकन वरतीच राहायला हवं. आता आपण जातोय वरती सगळेजण रोज या कोणामध्ये आपण सगळेजण दीड एक तास, एक तास, अर्धा तास जेव्हा आपण ट्विन आर्ट्स करतो तेव्हा आपण इथे असतोच या वरच्या भागामध्ये. इथेच राहणं ही कला आहे. ओके, आज अर्धा तास अजून राहिलो, एक तास राहिलो, 2 तास राहिलो, कालांतराने आपण बराच वेळ, बराच काळ तिथे राहायला शिकलो. रोज दिवाळी. चला थांबूया. आता आपण कधी भेटणार आहोत? आपल्याला गुरुवारी बहुतेक सुट्टी आहे. येस, गुरुवारी आपली सुट्टी आहे. त्यामुळे आपण ही भेट आता शुक्रवार संध्याकाळ. ओके, छान छान कपडे घालून आपण तयार होऊया. राईट. सो मला माहिती नाही, मला आता बघीन मी किती वाजता मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा. सो त्याप्रमाणे आपण 4 o'clock. What is it? Meaning? Lakshmi Pujan is on 4th. 5th is Friday. So 5th is what? 5th is Diwali, no? 4th is Lakshmi Pujan. 5th is Lakshmi Pujan, na? So okay. So we are meeting on 5th, right, for Vishnu Shastranam. Vishnu Sahasranam we are doing, na? 5th we are doing. Yeah. Okay, good. बाकी सगळ्यांना बरं वाटतंय? ऑल ओके. आता कसं वाटलं सगळ्यांना? कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? कंपॅशन, मर्सी, लव्ह कोणात आले का नाही वरती? येस, राईट. सो टाटा, बाय बाय, अँड लेट्स टॉक सून. आज मी युट्यूबला टाकतो व्हिडिओ. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, आपल्याकडे लोक येणार असतील दिवाळीला, आपण जाल कुठे, राईट, शेअर दिस व्हिडिओ. ओके, शेअर दिस व्हिडिओ. प्लीज जॉईन मी फॉर ब्लेसिंग्स. आपला वर्कशॉप आहे प्राणिकलिंग, GMCK बेसिक प्राणिकलिंग वर्कशॉप आहे आपला. सो आय जस्ट स्टॉप द रेकॉर्डिंग आणि त्याच्यानंतर मग ब्लेसिंग्स करूया. बरं.